त्यानंतर धनंजय शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. धनंजय शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या. धनंजय शिंदे यांचाही सत्कार होईल. त्यानंतर रेवनाथ सदाशिव भाणे आडिवलीचे उपस्थित आहेत आमचे मान्यवर. या रेवनाथ भाणे साहेब. नेहमी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खेळपट्टीसाठी ज्यांच्याकडनं पाण्याची टँकरची व्यवस्था केली जाते, या रेवनाथ सदाशिव भाणे. त्यांचा कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जवानमान निजे संघ या स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. मंगेशजी भगत यांचे समर्थक आपण बघतोय. नितीन शेलार इथे उपस्थित आहेत वसारचे, त्यांचे सत्कार होईल. तर या नितीन शेलार साहेब. चारही टीम समोर या. खेळपट्टीवर कोणी थांबायचं नाहीये. नितीन शेलार इथे उपस्थित आहेत, वसारवर उपस्थित राहिले, त्यांचा सत्कार होईल. नितीन शेलार इथे आलेत, त्यांचे सत्कार होईल. त्यानंतर किरण गायकर साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार मी करणार आहोत. चारही टीम्स निजे, मानेरे, कौसा आणि वडवली बी, चारही टीमला विनंती आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. किरण गायकर यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर एक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची खऱ्या अर्थाने उपस्थित राहिली एक विशेष सन्मान ऐरेगावचे उद्योजक मंगेश शेठ भगत इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मंगेश दादांना विनंती असेल या. मंगेशजी भगत ऐरेगाववर इथे उपस्थित राहिलेत, दादांना विनंती करतो की आपण या. मंगेशजी भगत यांचा सत्कार इथे केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण, एक सुंदर मुवमेंट हो. चारही टीम्स मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचं लक्षात घ्या. नेहमी ज्या नावाने संघ तुम्ही पाहता प्रांजल 11 वडवली बी आणि बघा पुरस्कर्ते प्रवीण तांडेल बेतवडेचे इथे आलेले आहेत. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मंगेशजी भगत साहेब खास ऐरेगावरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. नितेश आपल्या टीमला घेऊन बसायचे. त्यानंतर नागावचे एक उद्योजक आपण पाहतोय जितेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. जितेशजी म्हात्रे साहेब नागावरून इथे उपस्थित झालेले की यशस्वी उद्योजक. तर या जितेशजी म्हात्रे साहेब आपला या सन्मान केला जाईल. ज्या ज्या आमच्या कमिटीचे मेंबरचे नाव घेतले आपण या. शाखा प्रमुख दिनेश भागी तिथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या दिनेश भागी यांना विनंती असेल आपण या. बिपिन दुबे यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. अविनाश शुक्ला यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि नंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. कमिटी मेंबर सर्व यायचे, आपल्याला विशेष सन्मान कमिटीच्या वतीने आपण पाहिलं तर प्रजेशदादा पाटील, महेशजी भाणे यांचा एक विशेष सन्मान आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने केला जाणार आहे. विजय भाणे असतील. या विजय भाणे आपण या. सलग 3 वर्ष दोघांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत केली जाते. आणि मगाशी पहिल्याच दिवशी आम्ही उल्लेख केला होता बाईकसाठी ज्या 10 विकेट आहेत त्या फक्त सेमीफायनल पर्यंत होत्या. बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट फिल्डर असेल. विजय भाणे यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. बऱ्याच वेळा ते आडुली संघ सुद्धा पॅक करतात, बऱ्याच वेळा प्रिशा 11 या नावाने संघ सुद्धा खेळतोय. प्रजेशदादा पाटील असतील, नितेश पाटील यांना विनंती करतो की आपण विजय भाणे यांचा सत्कार करायचा आहे. विजय सदाशिव भाणे साहेबांचा सत्कार आपण करणार आहोत.
हरीश पाटील आपण या सत्कार करण्यासाठी संपूर्ण टीम या चला. विजय सदाशिव भाणे यांचा या चला, जेवढे आहेत तेवढे चला वासू या लवकर लवकर या. त्यानंतर महेश भाणे यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. महेश भाणे यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. महेशजी भाणे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपण पाहिलं तर महेश भाणे यांचं नेहमीच सहकार्य असतं. विजय सदाशिव भाणे महेश भाणे यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. महेश भाणे आणि विजय भाणे यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानंतर या स्पर्धेत आपण एक विशेष सत्कार करणार आहोत आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असणे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत ते प्रजेश दादा पाटील यांचा एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या संपूर्ण जयवंतमान क्रिकेट संघ आडिवलीच्या वतीने. निखिल पवार आपण या, मयूर आपण या सत्कार करण्यासाठी संपूर्ण टीमच्या वतीने प्रजेश दादांचा सत्कार आहे. चला संपूर्ण टीम आपण या लगेच या ठिकाणी. आणि या स्पर्धेतले मेन आयोजक सन्माननीय बाबूशेठ पाटील अर्थात प्रजेश दादा पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. दिनेश भाणे डीजे या आपण देखील या ठिकाणी सगळ्यांच्या शुभाशय आम्ही एक विशेष सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, सन्मान आपल्या लाडक्या माणसाचा अर्थात आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस प्रजेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मान संपूर्ण आमच्या कमिटीद्वारे दादांचा सन्मान केला जातोय. दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके प्रजेश दादा अर्थात बाबूशेठ पाटील यांचा विशेष सन्मान. संपूर्ण आमची कमिटी यांच्या वतीने दादांचा सन्मान करण्यात आलाय. चला बाकी चारही संघ समोर या. लगेच बक्षीस समारंभाला सुरुवात केली जाणार आहे. व्यासपीठामध्ये असलेले सर्व आमच्या मान्यवर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. शब्द सुंगाने तुमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजे या, डीजे आपला सन्मान करायचा आहे. डीजे राज आपण कुठे असाल लगेच संपर्क करा. दिनेश दादा भाणे या, आपला देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला दिनेश दादा या, आपला सन्मान करायचा आहे. डीजे एकविरा चला या, स्पीडअप करा. चारही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. चॅम्पियन संघ, रनरअप संघ, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे चारही संघ उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी एक कॉलवती हो म्हणणारे डीजे एकविरा सर्वे सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रो दुसऱ्या क्रमांकावरती आई एकविरा डीजे हा आपण पाहतो आणि त्याचे प्रोप्रायटर आणि दिनेश भाणे साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद दादा, आपला मनापासून आभार. त्यानंतर आमचे कौसा गावाचे दमदार व्यक्तिमत्व साईनाथ भाऊ टकले या ठिकाणी उपस्थित आलेत. विनंती दादा या, आपण व्यासपीठावरती आपल्याला या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. साईनाथ दादा टकले करते एक दमदार व्यक्तिमत्व, कौसा गावचे उद्योजक आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व जे संघाच्या सोबत नेहमी असतात. दादा या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला या ठिकाणी कोणाचा सन्मान चुकून राहिला असेल तर शब्द सुंगाने आम्ही त्यांचा सन्मान करतोय आणि लगेचच आपल्या बक्षीस समारंभाला सुरुवात करू. तत्पूर्वी एक विशेष सन्मान साईनाथ भाऊ टकले कौसागाव उद्योजक
आणि त्यांचा सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी साईनाथ भाऊंचा सन्मान केला जातोय. कारण बैलगाडा क्षेत्र म्हटलं की एक नाव आवर्जून यायचं ते म्हणजे शिवराम टकले साहेब आणि त्यांचे नातू आहेत. साईनाथ भाऊ आपल्या मनापासून धन्यवाद. चला बक्षीस समारंभ आता सुरू केला जाईल. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बिपिन दुबे आमचे आम्हाला माहिती देतील. शेवटचा सामना जिंकला, चॅम्पियनशिप पटकावल्या स्पर्धेमध्ये चेंज द गेम वडवली संघ आणि त्या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खरं तर अंतिम षटकामध्ये 14 धावा डिफेन्स केला आणि मेन विकेट काढली कौसा संघाची. तो गोलंदाज आर्यन ठरलाय सामनावीर. आर्यन या, आर्यनला पण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. जबरदस्त गोलंदाजी केली. खरं तर या स्पर्धेमध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याकडनं चांगलं प्रदर्शन झालंय. तो आर्यन या सामन्याचा सामनावीर देत आहोत आपण. किरण दादा गायकर या, दिनेश दादा भाणे आपण या. आपल्या शुभास्य आम्ही देत आहोत या ठिकाणी. साईनाथ टकले साहेब या, आपल्या शुभास्य आम्ही या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देत आहोत. या सामन्याचा हिरो. अंतिम सामन्यामध्ये 14 धावा त्याने डिफेन्स केला आणि सामना जिंकून दिला चेंज द गेम वडोली संघाला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आम्ही स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देणार आहोत. आणि आमचे गेली 4 दिवस स्कोररची भूमिका ज्यांनी पार केली, समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून भूषण भाणे या आपला सन्मान केला जाईल. भूषण या, सायकल आणि ट्रॉफी घेऊन या. एक सायकल आणि ट्रॉफी घेऊन या. बाकी सर्व ट्रॉफ्या समोर आणून ठेवा. चला कमिटी आमचे ट्रॉफ्या आणि सायकल आणि एकच सायकल आणा. बाकी सायकल सर्व सायकल आणा लागतील का त्याच्यावरती प्रत्येकावरती नाव आहे. सर्व सायकल आणावरती सर्व घ्या. सर्व ट्रॉफ्या पण घ्या समोर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी सायकल आहे ती या ठिकाणी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आम्हाला ही सायकल पुरस्कृत केले आमचे सन्माननीय मनोज विष्णू भाणे यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक सायकल पुरस्कृत करण्यात आले. सायकल आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया रविदादा रेवनाथ भाणे साहेबांना विनंती करायला यावं आपण. चंद्रविलास पाटील साहेब आपण या. चला ज्यांची ज्यांचे नावं घेतले त्यांनी लगेच या ठिकाणी. कैलास दादा भाणे आपण या. कैलास दादा भाणे या. या तिघांच्या शुभाशय आम्ही देणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर. खरं तर मित्र क्षेत्ररक्षक म्हटला की संघातला एक मेन खेळाडू असतो. कधी कधी त्याच्याच ताकदीने आपण सामने जिंकत असतो. आणि हा क्षेत्ररक्षक देखील ज्यानं षटकारावरती झेल टिपला, षटकार वाचवला आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केला असा चेंज द गेम वडवली संघाचा रुपेश पाटील. गेली कित्येक वर्ष आम्ही या खेळाडूला पाहतोय. बेस्ट फिल्डर जे आम्हाला सायकल पुरस्कृत केलेत मनोज दादा विष्णू भाणे त्याच इथे उपस्थित नाहीयेत. त्यांच्या वतीने आम्हाला सायकल आली, एक ट्रॉफी बेस्ट फिल्डर या ठिकाणी देण्यात येत आहे. रुपेशला आपण कित्येक वर्ष पाहतो. वडवली टीम मध्ये मेन फिल्डरची भूमिका तो बजावत असतो आणि आज त्याला या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर म्हणून ही ट्रॉफी आणि सायकल देण्यात आली. त्यानंतर आम्ही देणार बेस्ट बॉलर. ही ट्रॉफी देण्यासाठी अरुण दादा पाटील या, प्रजय दादा पाटील, त्यानंतर हे दोघांच्या शुभाशय हरेश दादा पाटील या. चला संदीप दादा पाटील आपण या, यांच्या शुभाशय दिली जाईल. चला बेस्ट बॉलरची सायकल घ्या आपण. हरेश दादा या. हरेश दादा ज्यांची नावं घेतली त्यांनी सगळ्यांनी यायचे. आणि ही सायकल आम्हाला अरुण शनिवार पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एस एस स्पोर्ट्सचे सोपान दादा या, आपल्या शुभास इथे आम्ही देत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज मित्र या स्पर्धेमध्ये खरं तर बरेच सारे गोलंदाज होते ज्यांनी विकेट हॅट्रिक देखील घेतली, परंतु या स्पर्धेतला बेस्ट
गोलंदाज ज्यानं विकेटची हॅट्रिक देखील घेतली आहे आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय असा गोलंदाज जय मसोबा मानेरे संघाचा विवेक जोशी. संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील त्याने या स्पर्धेमध्ये केली आणि तो विवेक जोशी ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. बॅट्समॅन आणि फलंदाज आणि गोलंदाजचे ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत त्या मला दादांनी पुरस्कृत केलेत. अरुण दादा शनिवार पाटील यांच्या वतीनं सलग 3रा वर्ष त्यांच्या वतीनं मला 2 सायकल देण्यात येत आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमधला विवेक जोशी ठरला उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण देणार आहोत. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. ही ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी अरुण दादा पाटील यांना विनंती करतो आपण या ठिकाणी थांबायचंय. त्यांच्यासोबत बाकीचे आमचे आयोजक आहेत. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू जे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते अगदी काहीशा अंतरावरती केवळ 2 पॉइंट मागे पुढे राहिलेत. एकाचे पॉइंट झाले 118 प्लस 7 विकेट 139. एकाचे पॉइंट झाले 129 प्लस 4 विकेट 141. म्हणजे एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक मॅन ऑफ द सिरीज. खरं तर या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड गोस टू द 118 धावा करणारा खेळाडू स्पर्धेमध्ये ठरलाय कौसा संघाचा कल्पेश. वेल डन कल्पेश. खरं तर चांगला प्रदर्शन त्याने केलं या स्पर्धेमध्ये. कल्पेश गुवारी दमदार प्रदर्शन. संघ पाण्यामध्ये पोहोचला. रनरअप संघ देखील राहिला आणि त्याला हे प्राइज आपण देत आहोत. कल्पेश वेल्डन. सुंदर मॅच होती. खरं तर फायनल मॅच मध्ये वडवली संघाला खूप चांगला फाईट दिला आणि SS स्पोर्ट्स कडून त्यांना एक बॅट देखील देण्यात येते. त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी सोपान दादा किसकर यांच्याकडून आम्हाला ही स्पोर्ट्स बॅट आलेली. खरं तर SA कल्पेश वेल्डन अभिनंदन. सर्वप्रथम टीमचा रनरअप संघ राहिलाय. उत्कृष्ट फलंदाज म्हणून तू ठरलाय. एकंदरीत तू काय म्हणशील? काय नाही, फक्त थोडासा मिस झालो आणि मिनी सुद्धा कॅच सोडली आणि थोड्या 2 पॉईंट मुले गाडी गेली. काय हरकत नाही, क्रिकेट आहे आणि नशीब पण लागते. क्रिकेटमध्ये नशीब असलं तर काही पण होऊ शकतं. कारण की खूप टुर्नामेंट गेलो कधी 0वर बी आउट होतो. या टुर्नामेंटमध्ये खूप चांगली बॅटिंग केली पण थोड्यासाठी मागे राहिलो. काय काय सांगशील संघाच्या परफॉर्मन्स बद्दल? सामना अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीला पेनल्टी लागली. सामना केवळ 2 धाब्याने परास्त झाले. काही नाही होते. आता आम्ही तिकडे पण फायनलला होतो पण डिसाईड झालेलं आमचा काही इथे यायचा पण थोड्या कारणामुळे काही खेळाडू पाठी राहिले. कारण बाईको आले असते तर ते पोचले असते पण ते 4 व्हीलरमध्ये होते म्हणून पोचले नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघूया. धन्यवाद. अभिनंदन संपूर्ण टीमचं. आणि यानंतर आम्ही देणार त्या स्पर्धेतला 4र्थ क्रमांक. या स्पर्धेतला 4र्थ प्राइज रोख कॅश प्राइज 22,222 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. तत्पूर्वी आपण आमंत्रित करूया ही ट्रॉफी आणि प्राइज देण्यासाठी किशोरदादा भाणे या, मदन पाटील साहेब आपण या, वासुदेव मात्रे साहेब, गुरुनाथ पवार साहेब आपण या, किशोरदादा जाधव आपण या. या 5 व्यक्तिमत्वांच्या शुभास आम्ही इथे 4थ प्राइज देणार आहोत. आणि या स्पर्धेतला 4र्थ क्रमांकाचा मानकरी जय हनुमान निर्जय संघ. रोख कॅश प्राइज 22,222 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. जनमान निर्जय संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. सेमी फायनल मध्ये तो संघ कौसा संघाच्या विरुद्ध परास्त झाला आणि तो संघ या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचा मानकरी राहिलाय.
चला या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रोख कॅश प्राइज 22,222 रुपये आणि भव्य दिव्य ही ट्रॉफी देऊन जडमान निर्जय संघाला आपण सन्मानित करीत आहोत. धन्यवाद आणि अभिनंदन. आपल्या संघाचं संपूर्ण टीमने केलेला प्रदर्शन भरपूर चांगला राहिला. संघाचं अभिनंदन. आणि त्यानंतर या स्पर्धेतला तृतीय क्रमांक रोख कॅश प्राइज 33,333 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. तृतीय क्रमांक ट्रॉफी चंद्रविलास पाटील साहेब या, कैलास दादा या, पण सागर शिंदे साहेब ऍडव्होकेट, किरण गायकर साहेब आपण या, दिनेश भाणे साहेब आपण या. ओके या या व्यक्तिमत्वांच्या शुभाशय मी देत होतो. थर्ड प्राइज तिसरा क्रमांक जय मसोबा मानेरे संघ. तानाजी पाटील साहेब या, तानाजी पाटील साहेब. जय मसोबा मानेरे संघ भरपूर चांगलं प्रदर्शन राहिला. काल सुपर 4 मध्ये आले. आज सेमी फायनल मध्ये वडवली संघाविरुद्ध परास्त झाल्याने ते संघ राहिले. त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी जय मसोबा मानेरे संघ ठरला. स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मानकरी. खूप चांगला प्रदर्शन राहिला संघाचा. जबरदस्त खेळ संपूर्ण टीमचा राहिला. सेमीफायनल मध्ये परास्त झाले. चला यानंतर आता प्राइज दिले जाईल, सेकंड प्राइज. आणि हे प्राइज देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया मदन पाटील साहेब या, मदन पाटील साहेब या. त्यानंतर रेवणनाथ भाणे आपण या, रोहिदास भाणे आपण या, किशोर दादा भाणे आपण या. चला आणि सेकंड प्राइज या स्पर्धेतला रोख कॅश प्राइज 55,555 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. अरे दादा भाणे आपण या. आणि संघ ठरलाय कौसा संघ या स्पर्धेतला रनरअप. आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा संघ या स्पर्धेतला रनरअप संघ राहिलाय. आई गावदेवी कौसा संघ स्पर्धेतला रनरअप संघ राहिलाय. रोख कॅश प्राइज 55,555 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी या संघाला देण्यात येईल. या ठिकाणी रोख कॅश प्राइज 55,555 आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल. अभिनंदन. गावदेवी क्रिकेट संघ कौसा या स्पर्धेतला रनरअप संघ राहिला. भरपूर चांगला खेळ राहिला संघाचा. त्यानंतर या स्पर्धेतला आपण चॅम्पियन संघाला ट्रॉफी देणार आहोत. 1,11,111 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. मी विनंती करेल संपूर्ण मान्यवरांना चला तर बाकी मान्यवर राहिलेत. विजय सदाशिव भाणे साहेब या, दिनेश दादा भाणे आपण या, अरुण दादा पाटील आपण या, हरीश पाटील आपण या, चंद्रविलास पाटील आपण या, किरण दादा गायकर आपण या. या चला या मान्यवरांच्या शुभाशय आम्ही देणार आहोत. या स्पर्धेतला चॅम्पियन संघ 1,00,000 रुपये 11,111 रुपये या संघाला देणार आहोत. तो संघ चेंज गेम वडवली ब संघ.
चला चॅम्पियन संघ या आपण. चला चेंजगे मोडवली ब संघ चॅम्पियन राहिलाय. 1,11,111 रुपये आणि भव्य दिव्य स्वर्गीय दिनकर बाबा प्रतिष्ठान चेंजगे मोडवली संघ या स्पर्धेतला चॅम्पियन संघ राहिला आणि त्या संघाला देत आहोत आपण हे चॅम्पियन ट्रॉफी, त्याचबरोबर कॅश प्राइज. त्यानंतर आता मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि ही बाईक कोणाला दिली जाईल आणि त्या बाईक वरती आता नजर लागली प्रत्येकाची. खरं तर हु इज द लकी गाईज या स्पर्धेतला मालिकावीर कोण असेल आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ते म्हणजे सलग 3 वर्ष या ठिकाणी मला बाईक पुरस्कृत करतात सन्माननीय प्रदीप दादा शांताराम बाणे, सन्माननीय बाबू कृष्णा बाणे व गुलाब शांताराम बाणे यांच्या स्मरणार्थ महेश दादा शांताराम बाणे आणि विजय दादा सदाशिव बाणे यांच्या वतीने आम्हाला सलग 3ऱ्या वर्षी ही बाईक देण्यात आलेली आहे. आणि या बाईकचा मानकरी कोण असेल तर मी विनंती करेन बाईक देण्यासाठी विजय दादा सदाशिव बाणे आणि महेश दादा शांताराम बाणे आणि या स्पर्धेचे आयोजक बाबू शेट तर प्रजय दादा या आपण समोर बाईक द्यायची या तिघांच्या शुभाशय. चला बाबू दादा या आणि त्याचबरोबर महेश दादा शांताराम बाणे आणि विजय दादा सदाशिव बाणे यांना विनंती करेल की आपण यावं. अरुण दादा पाटील आपण या. चला या. आणि ही बाईक आता एका खेळाडूला दिली जाईल. मी मगाशी सांगितलं की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 2 खेळाडू होते आणि केवळ 2 पॉइंट या ठिकाणी एका खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज मिळतीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये पॉइंट आपण पाहिले एकाचे पॉइंट होते 139, एकाचे पॉइंट आहेत 141 आणि 141 पॉइंट म्हणजे संपूर्ण टुर्नामेंट मध्ये धावा केले त्याने 129 प्लस 4 विकेट आणि खरं तर 12 धावा असे एकूण 141 पॉइंट या स्पर्धेतला मालिकावीर ठरतोय. ज्यानं अप्रतिम कामगिरी केली आणि बाबूशेठ पाटील चषक 2026 पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वातील मालिकावीरचा मानकरी त्यानंतर मालिकावीर आपण देत आहोत. आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 4 बाईक जिंकल्यात आणि 5वी बाईक आहे. एक 4 व्हीलर असा खेळाडू जर्मन निज संघाचा नितेश पाटील. नितेश पाटील ठरल्या स्पर्धेतला मालिकावीर. मित्र हो 5 बाईक 1 4 व्हीलर त्याच्या नावावरती आणि असा खेळाडू त्याला आपण देत आहोत या ठिकाणी बाईक. आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली महेश दादा शांताराम बाणे आणि विजय दादा सदाशिव बाणे यांच्याकडून. खरं तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. दरवर्षी देतात 3रं वर्ष सलग त्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. दमदार प्रदर्शन 4थ्या क्रमांकाचा संघ राहिला आणि मॅच खरं तर या ठिकाणी त्या संघाने आपण पाहिली 4था क्रमांक पटकावलाय. नितेश पाटील ठरला मालिकावीर. व्हेरी वेल डन. अभिनंदन नितेश पाटील. संपूर्ण टीमचं देखील मी अभिनंदन करेल. आपल्या कारकिर्दीमध्ये नितेश 5वी बाईक आहे, एक 4 व्हीलर आहे. एकंदरीत काय म्हणशील की आज या बाबूशेठ पाटील चषकामध्ये ही तुला 5वी बाईक मिळाली? खूप चांगलं वाटतंय. तर यासाठी मी नक्कीच आयोजकांचं आभार मानेल, स्पेशली योगीचं, कारण की त्यानेच आम्हाला कॉल करून इथे एंट्री फिक्स केली. आणि मी अजून काही लोकांना धन्यवाद नक्कीच बोलेल. जिथे मी जॉब करतो लोधा पलावामध्ये, तिथे जे माझे काही मित्र आहेत माझ्या जोडल्या जॉबला आहेत, जे ऑफिसर लोक आहेत, जे मला नेहमी वेळोवेळी क्रिकेट खेळायला सोडतात, कुठे ना कुठे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे जी इथे मला बाईक मिळते. तर मी नक्कीच त्यांना देखील धन्यवाद बोलेल.
निदेश अजून एक प्रश्न विचारेल. गेले 3 वर्ष सातत्याने आपण हे आयोजन बघतोय प्रजेश पाटील बाबूशेठ पाटील चषकामध्ये. या संपूर्ण आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे खूप सुंदरच असतो आणि प्रजेश दादा नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खूप चांगला आयोजन होता. आणि खेळपट्टी तर विशेष आम्ही पहिल्या दिवशी बोललो होती की खूप अप्रतिम खेळपट्टी आहे. धन्यवाद. यासाठी जोरदार टाळ्या होत्या एकदा. आपल्या कारकिर्दीतील 5वी बाईक त्याने जिंकली आहे. तो नाव आहे जडमान निजय संघाचा नितेश पाटील. चार संघ कॅप्टन आपण इथे संपर्क करा. 4 संघाचे कॅप्टन आपण समोर या. आपलं बक्षीस द्यायचं त्यामुळे आपण सगळ्यांनी समोर या. 4 कॅप्टन फक्त या. चॅम्पियन संघ वडवलीचे कॅप्टन आपण या. कौसा संघाचे कॅप्टन आपण या. निर्जे आणि मानेरे संघ या 4 संघ कॅप्टन आपण इकडे आयोजकांशी संपर्क करा. बक्षीस समारंभ झालेल्या बाकीचे बक्षीस तुम्हाला द्यायचे आहेत. धन्यवाद. आणि बाबूशेठ पाटील चषक 2026 तिसरं पर्व संपन्न झाल्याचं आता आपण घोषित करूया आणि पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.